सगळ्यांना माझा नमस्कार. आवाज येते माझी? घडलेली घटना खूपच वाईट आहे. घडलेली घटना खूप वाईट आहे आणि त्याचे आम्हाला खूप दुःख आहे. त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेले आहे. गुन्हा दाखल करून आता इन्फॉर्मेशन आली 9 पैकी 8 आरोपी आपण अटक केलेले आहेत. एक राहिलेले आहे ते आपण लवकरात लवकर अटक करू. याच्यामध्ये फिर्यादीशी मी बोललो, सगळ्यांचे इमोशन्स मी बघितले. तो आल्यानंतर त्यांची जे काय पुरवणी त्यांचे जबाब होते की त्यांना म्हणायचे होतं की नाही हे पण झालेलं आहे. पहिल्या दिवशी आम्ही शॉकमध्ये होते, आम्हाला हे पण म्हणायचे. तो प्रत्येक गोष्टी आम्ही पुरवणी जबाबमध्ये जसा त्यांना म्हणायचे होता तसा आम्ही घेतलेले आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपण तपास करून कोणाची चूक असेल आपण प्रत्येक गोष्टी यांना सांगू, तुम्हाला सांगू, कोणीही मला येऊन भेटू शकते. कोणाची चूक असेल पुराव्याच्या हिशोबाने आपण त्याच्यावर कठोर कारवाई करू. यांचा आपण जबाब घेतला आहे. त्याचबरोबर माने जे आहे त्यांची अॅट्रॉसिटीची कंप्लेंट होती, ती FIR सुद्धा आपण वेगळी केली. हे दोन्ही ॲक्शन आम्ही घेतलेले आहे आणि दोघांना दाखवलेले आहे. त्यांची जी इच्छा होती त्या हिशोबाने आपण घेतलेलं आहे. आपण प्रत्येक गोष्टी पुराव्याच्या हिशोबाने, एव्हिडन्स अँड फॅक्ट्सच्या हिशोबाने आपण पुढे जाऊ याची माहिती आणि कल्पना आपण त्यांना दिली. तर त्याच्या बाबतीत बीड पोलीसतर्फे मी सगळ्यांना हे आश्वासन देतो आणि मी एक हमी पण तुम्हाला देतो, जे काही होईल सगळं आपलं एव्हिडन्स प्रमाणे, फॅक्ट्स प्रमाणे सगळं तुमच्या समोर मी एव्हिडन्स ठेवून सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. कोणालाही कुठल्याही प्रकारच्या अडचण आहे, डाऊट्स आहे, तुम्ही कधी येऊन मला सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता. यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय, नाव सांगितलंय. प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की मी जी सांगितलंय आता की माझ्या भावाने मला जे ॲम्ब्युलन्समध्ये सांगितलंय की यांचं नाव घेऊन मला मारत होते की आमचं काही होणार नाही, आमच्या पाठीमागं असे लोक आहेत. मी त्यांचं नाव पोलिसांना दिलंय आणि ह्याच्यासोबत माझ्या भावासोबत जो असणारा उमेश माने आहे त्याला पण हल्ला करताना तेच नाव घेत होते. त्याच्यानंतर माझ्या भावानं पण मला सांगितलं होतं आणि तोच नाव मी सांगतोय किंवा त्यांच्यामुळंच माझ्या भावाची हत्या झाली. त्यांनी जर पाठबळ जर दिलं नसतं तर माझा भाव आज जिवंत असता. माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी माझ्या भावाला न्याय मिळवण्यासाठी ज्या पाठबळामुळं माझ्या भावाची हत्या झाली त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. आणि माझं असं म्हणणं क्लिअर तपास करा. तुम्ही तपासामध्ये पूर्ण त्याचे कॉल डिटेल चेक करा, त्याचा कॉल झालाय का ती बघा. जो गायकवाड म्हणून रामेश्वर ज्याने की चाकूने हल्ला केलाय त्या गायकवाडच्या मुलाचे कॉल डिटेल चेक करा. त्या कॉल डिटेलमध्ये 100% नंबर मिळून जातील. तो एवढा कॉम्पिटिशनली बोलतोय, तिकडनं येऊन इथं हे करतोय, म्हणजे ह्यांच्या जीवावरच आला ना तो. कोण नेमकं नाव? रामेश्वर सांगितलं ना मी नाव, ज्यांचं माझ्या भावानी उमेश माने म्हणून आहेत त्यांना मारताना सांगितलंय किंवा सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता. यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय, नाव सांगितलंय. काय स्टँड आहे तुमचा? काहीच नाही, ते नाव ऍड करून घ्यावं आणि तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल, कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा अजून कुठला आमचं काही निर्णय असो, त्या परिस्थितीला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन असेल. 4-5 दिवसापासून विलास घुले या तरुणाची हत्या झाली. 4-5 दिवसापासून मृतदेह ताब्यात घेतला जात नाही आणि या सर्व गोष्टीला इथलं पोलीस प्रशासन जबाबदार आहे. आजही आम्ही केजच्या पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह गावकरी, नातेवाईक, आई वडील सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. तरीही पोलीस डिपार्टमेंटकडून हे प्रकरण गंभीरपणे या प्रकरणाकडे बघितलं जात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही मेसेज देऊ इच्छितो या माध्यमाच्या द्वारे, प्रेसद्वारे, की पुढच्या 1 तासामध्ये ज्याच्यावरती हल्ला झाला तो कोळी समाजाचा मुलगा माने हा आमच्याबरोबर आहे, प्रत्यक्षदर्शी आहे. त्याचबरोबर जे मृत्यू पावलेले आहेत त्यांचे बंधू आमच्याबरोबर आहेत. या सगळ्या लोकांनी डोळ्यानं पाहूनसुद्धा ज्या माणसाची इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्यांचं डायरेक्ट प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मग हे म्हणणं जर पोलीस डिपार्टमेंट ऐकून घेत नसेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसेल
तर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही आहोत या भूमिकेवर ही मंडळी ठाम आहेत. तरीही आम्ही एक जबाबदार म्हणून आम्ही इथले सर्वजण जे काही समाजातील व्यवस्थेमधील आम्ही सगळेजण मंडळी इथं आलेलो आहोत. आम्ही सगळ्यांनी असा निर्णय घेतला आहे, येऊ घातलेल्या 1 तासाच्या कालावधीमध्ये जर खासदार पुत्र सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल, कायदा आणि सुव्यवस्था असो किंवा अजून कुठला आमचं काही निर्णय असो, त्या परिस्थितीला जबाबदार इथलं पोलीस प्रशासन असेल. आम्ही 1 तासानंतर सांगू. इथल्या त्या PIला तर तात्काळ निलंबित झालेल्याचा आम्हाला लगेच मेसेज आला पाहिजे. ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, खासदार पुत्र सौरभ सोनवणे याची इन्व्हॉल्वमेंट असल्याचे मृत व्यक्तीचा सक्का भाऊ आहे आणि ज्याच्यावर हल्ला झाला आहे, ज्याला जिवे मारण्याच्या हेतूनं परत त्याचा पाठलाग करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे, तो प्रत्यक्षदर्शी सांगतोय ना, तरी सुद्धा गुन्हा दाखल करून घेत नाहीत. म्हणजे काय, कोणाच्या दबावात काम करतायत का? SP, तुम्ही तुमची ड्युटी निभावा ना. ते आरोपी आहेत का नाही न्याय व्यवस्था ठरवेल ना. तुम्ही कोणाच्या अजेंड्यावर काम करताय का? तुम्हाला कोणाचं प्रेशर आहे का? आणि मृतदेहाच्या बाबतीमध्ये जी विटंबना चालू आहे, याला जबाबदार पोलीस प्रशासन आहे. आजही आम्ही इथं मृतदेह घेऊन बसलेले आहोत, इथे सगळे नातेवाईक बसलेले आहेत. तरी सुद्धा जर इथल्या व्यवस्थेला, गुंग्या बहिऱ्या व्यवस्थेला ऐकू जाणार नसेल तर 1 तासानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला पोलीस प्रशासन आणि इथलं शासन प्रशासन जबाबदार असेल. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत काय चाललेलं आहे? 4 दिवस झाला आमच्या महिला तर पडतात, आमच्या टाकीच्या लेकराला पाणी नाही प्यायला. आज 4 लेकरे, आज ह्या स्त्रियाचा जर पोरगा असता तर त्यांना असं उन्हात टाकला असता का? टाकला असता का? डिपार्टमेंट समोर काय बोलाल्यात? आज जर दुसऱ्याकडे मोठ्या घराण्यातला माणूस असला तर खासदाराचा, आमदाराचा पोरगा मेला असता तरी तर सगळं शासन आलं असतं. देवेंद्र फडणवीसला आमची मागणी आमची मागणी की तात्काळ आमची सहनशीलता तुम्ही बघू नका. उद्यापर्यंत आज आमचा वाघाला नाही ह्यांनी न्याय केला तर आम्ही मुंबईपर्यंत जास्त सुद्धा भेटणार नाहीत. आमचा वाघ घेऊन शेवटी आमचा हाल केलेत ते केलेत. आणि शेवटी जर हाल करायचं असतं मुख्यमंत्री साहेबाला तर आम्ही तिथे येणार आहेत. बस आम्ही 4 दिवस झालं वाट बघतो. आमची लेकरं बिगर पाण्याची दाजी तर तळपटतेत. घरी आज टाकली चुलचीतली नाही, काय लावली ह्यांनी शाळा लावली का? वाळू टाकल्या, तमाशा लावला, तमाशा. तमाशा लावला, तमाशा. काय उपयोग आहे? उतरा ती डिपार्टमेंटला तमाशा लावला. तमाशा लावला. मुलाच्या दबावाखाली चालले. खासदाराचा, आमदाराचा पोरगा इथं मेला असता तर किती जण आले असते? मुलाच्या दबावाखाली चालले म्हणा. कुणाच्या दबावाखाली? पोलीस चालले. जसं त्याला वाळू मारलंय का? तुम्ही जसं त्याला वाळू मारलंय. आज जर मोठ्या घराण्यातला पोरगा असं मेला असता तर आम्ही न्याय दिला असता का नसता? गाडी आम्ही पोलीस एवढी का बसता? किती जागा फिरणार? त्या ठिकाणी सौरभ बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन हे मारलं जात होतं आरोपींकडनं. त्याच्यामध्ये हा आमचा मयत झालेला आहे. ह्यांच्याच कारणामुळे हा मयत झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे या ठिकाणी. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांची चूक आहे की त्यांनी ही घटना झाल्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेस विलास गुले यांच्यावरती उपचार चालू होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, परंतु ते घेतलं नाही. तर सर्व आरोपी अटक करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही 3 दिवस झालं पोलीस प्रशासनाला एक सांगत आहोत, या ठिकाणी ज्याच्यावरती हल्ला करण्यासाठी हे सगळं चालू होतं तो उमेश माने हा देखील सांगतोय की मारताना एका व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं. त्याचबरोबर ज्यावेळेस चाकू गुपसल्याच्या नंतर विलास गुले यांना ज्यावेळेस उपचारासाठी घेऊन चाललं जात होतं अंबाजोगाईला, त्यावेळेस त्यांचे बंधू रमेश हे त्यांच्या सोबत होते. त्यावेळेस स्वतः विलास गुले यांनी रमेश गुले यांना सांगितलं आहे की हा सर्व घटनाक्रम त्यावेळेस कुणाचं नाव घेऊन कुणी पाठवले म्हणून हे सर्व सांगितलं जात होते. त्या ठिकाणी सौरभ बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन हे मारलं जात होतं आरोपींकडनं. त्याच्यामध्ये हा आमचा मयत झालेला आहे. ह्यांच्याच कारणामुळे हा मयत झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे या ठिकाणी. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांची चूक आहे की त्यांनी ही घटना झाल्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेस विलास गुले यांच्यावरती उपचार चालू होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, परंतु ते घेतलं नाही. आता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे जे बंधू आहेत त्या ठिकाणी रमेश गुले ह्यांचं म्हणणं ग्राह्य धरून पोलिसांनी तो FIR मध्ये ऍड केलं पाहिजे. जे 9 आरोपी आहेत त्याच्यामध्ये 10वा आरोपी हा ऍड केला पाहिजे अशी
कुटुंबाची मागणी आहे. त्यांच्या भावानं त्यांना सांगितलेलं आहे. उमेश माने आज जिवंत आहे, तो साक्षीदार आहे या ठिकाणी, त्यांची देखील ही मागणी आहे. ह्या सर्व मागणीसाठी म्हणून आज या ठिकाणी सर्व आम्ही फक्त आम्हीच नाही बसलो, तर विलास घुले यांचा मृतदेह देखील या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आहेत. आणि जोपर्यंत हे गुन्हे नोंद होणार नाहीत आणि ह्याची योग्य सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. पाऊस येऊ द्या, ऊन असू द्या, काही होऊ द्या, पोलिसांनी आम्हाला लाठीचार्ज करू द्या, काही फरक पडत नाही. आम्ही या ठिकाणावरच उठणार नाही. आम्ही इथं बसलेलो आहे, ते बसणार. जोपर्यंत फिर्यादी म्हणतायत तो तसे गुन्हे नोंद केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच बसणार.